प्रियजन हो, शुभ सकाळ. कसे आहात? ही सकाळ कशी आहे? तुम्ही चांगली विश्रांती घेतली का? ही सकाळ आनंददायक वाटते का? देव आपल्या शरीराला, आत्म्याला विश्रांती देतो. ही विश्रांती दररोज रात्री झोपताना मिळते. आपण सकाळी उठतो, एक ताजात्माना दिवस, ताज्या गोष्टी, ताजा मन, ताज्या विचारांची अनुभूती मिळते. प्रभूची दया देखील प्रत्येक सकाळी नवीन असते. तो तुम्हाला दररोज नव्याने मार्गदर्शन करतो. तो आजही तुमच्या आयुष्यात काहीतरी नवीन घडवो आणि तुम्हाला आशीर्वाद देवो. तर तुम्ही विचारत आहात का, प्रभूकडे माझ्यासाठी कोणता संदेश आहे? यशया 62 वचन 12. तू निगा केलेली व ना टाकलेली नगरी आहेस असे म्हणतील. प्रभू तुमच्याबद्दल हेच सांगतो आहे. माझ्या मुला मुली, ना टाकलेली नगरी आहेस असे म्हणतील. फक्त एवढंच नाही, तुला त्याग केलेला मुलगा मुलगी असेही म्हणतील. इतर लोक तुमच्याबद्दल म्हणतील की तुम्ही देवाचे निवडलेले आहात, तुम्ही त्यागलेले नाही. प्रभू तुम्हाला कधीच सोडणार नाही. इतर लोक तुमच्याबद्दल असे म्हणतील, हीच एक आशीर्वाद आहे. तुम्ही यशस्वी झाल्यावर घरचे लोक म्हणणार नाही, भावा तुझ्यासोबत परमेश्वर आहे. प्रभूने तुमच्यासाठी सर्व चांगले केले नाही का? जेव्हा लोक असं म्हणतात तेव्हा आपल्याला खूप आनंद होतो. मुली, प्रभू तुझ्यासोबत आहे, म्हणूनच त्याने तुला कधीच सोडलं नाही. जेव्हा लोक असं म्हणतात, तुझं हृदय आनंदित होत नाही का? म्हणून जेव्हा तुझ्या कामाच्या ठिकाणी किंवा शेजारी लोक म्हणतात, तू निवडलेली व्यक्ती आहेस, प्रभूने तुला निवडलं आहे, म्हणूनच तुला हे आशीर्वाद मिळतात. तो तुला उंचावत आहे, सन्मान देत आहे आणि विजय देत आहे. तू जे काही करतोस ते फळत आहे. हे इतरांनी म्हणावं असं नाही. प्रभू तुला असाच आशीर्वाद द्यायचा इच्छितो. तो फक्त तुझ्याशीच बोलतो आहे. पण तू नाराज होऊन म्हणतोस, प्रभू मला देखील प्रेम करेल का? त्याने मला सोडलं आहे. तुला असं वाटतं का? तो तुला कसा सोडेल? कारण त्याने तुला शोधलं, तुला सापडलं आणि तुला वेगळं केलं आहे. त्याने तुला शोधलं आणि तुला सापडलं. तुझ्या गावात किती लोक आहेत? विचार करून बघ. तुझ्या गावात, शहरात किंवा जिल्ह्यात लाखो लोकांमधून त्याने तुला शोधलं आणि तुला सापडलं आणि म्हटलं, मला हा मुलगा, ही मुलगी हवी आहे. मला त्याच्यासोबत, तिच्यासोबत राहायचं आहे आणि त्यांना मार्गदर्शन करायचं आहे. प्रभूने तुला शोधलं नाही का? किती मोठा आशीर्वाद आहे हा. मी याबद्दल विचार करायचो. आपल्या जिल्ह्यात लाखो लोक आहेत, आपल्या गावात हजारो लोक आहेत. त्याने मलाही शोधलं आणि मला सापडलं. मी याचा विचार करतो तेव्हा मी थक्क होतो. त्याने तुलाही शोधलं आणि तुला सापडलं. माझ्या मुली मुला, मी तुला शोधलं आणि तुला सापडलो. प्रभू म्हणतो, मी तुला कधीच सोडणार नाही. म्हणून तूही ठामपणे सांग, तू मला कधीच सोडणार नाहीस. तुला तुझा विश्वास कबूल करावा लागेल. तुला माहित आहे का, सैतान काय करेल? तो असे विचार आणेल की प्रभूने तुला सोडलं आहे. प्रभू तुझा विचार करेल का? तो आपल्या मनात असे बीज पेरतो. तो निराशा आणतो. प्रभूने मला विसरलं आहे का? त्याने अजून माझी प्रार्थना ऐकली नाही. माझं एकही काम यशस्वी होत नाहीये. प्रभू म्हणतो, मी तुला कसा विसरेन? मी तुझ्यासाठी माझं रक्त सांडून, क्रूसावर मरण पावून तुला माझं मूल व्हावं आणि माझ्या मागे यावं म्हणून नाही का केलं? मग मी तुला कसा टाकून देईन? हेच प्रभू सांगतो. म्हणूनच प्रभू आशीर्वाद देईल की लोक तुझ्याबद्दल म्हणतील, सोडलं नाही. ज्या गोष्टीची तुला भीती वाटत होती त्यात चमत्कार घडणार आहे. तुला वाटतं की प्रभूने तुला सोडलं आहे, त्या प्रत्येक गोष्टीत एक चमत्कार घडणार आहे. कधी कधी वाटू शकतं की प्रभूने तुला सोडलं. प्रभूने म्हटलं, क्षणभर मी तुला सोडलं, मोठ्या दयेनं मी तुला एकत्र करीन.
कधी कधी प्रभू आपल्यापासून दूर गेल्यासारखं वाटतं. तो आपल्याला सोडल्यासारखं भासवतो. जेव्हा आपण निराश होऊन त्याला शोधतो तेव्हा तो म्हणेल, मी इथेच आहे. मी फक्त पाहतोय की तू माझ्यावर किती प्रेम करतोस आणि विश्वास ठेवतोस. प्रभू आपली श्रद्धा तपासतो. प्रभूकडे पहा, म्हणा, माझा तुझ्यावर विश्वास आहे प्रभू. तू मला शोधलं आणि सापडलं, आणि तू मला तुझं मूल केलंस. तू कधीच मला सोडणार नाहीस. तू कोणत्याही परिस्थितीत मला कधीच सोडणार नाहीस. मला त्यावर विश्वास आहे. मी चमत्काराची अपेक्षा करतो. असं म्हणा. एक चमत्कार घडेल. प्रभू, मला शोधून काढल्याबद्दल तुझे आभार. तुझं पुत्र पुत्री होण्याचा आशीर्वाद दिल्याबद्दल धन्यवाद. तू मला सोडणार नाहीस. तू मला कधीच सोडलं नाहीस. पुढेही तू मला सोडणार नाहीस. माझ्या भीतीत तू आज चमत्कार करशील. मी येशूच्या नावाने प्रार्थना करतो. आमेन, आमेन. जीसस रिडीम मराठी ह्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.